हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण डिस्कस करणार आहोत मेंडलिव्स पिरियडिक टेबल. यावर आपण डिस्कस केलेलो होतो डॉबेरेनर स्ट्राइट्स आणि न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. डॉबेरेनरच्या वेळेस 33 एलिमेंट्स होते आणि मग त्यावेळेस त्यांना एलिमेंटचं क्लासिफिकेशन करणं इझी गेलं होतं आणि त्यांनी ट्राइड्स बनवलं होतं. ट्राइड्स म्हणजेच काय की 3-3 एलिमेंटचा ग्रुप केला होता आणि जो फर्स्ट एलिमेंट आहे तो फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटची ॲव्हरेज काढली होती आणि ह्या दोन एलिमेंटची जी काही अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज निघाली होती ती अप्रॉक्सिमेटली जो मिडल एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास असं त्यांनी कन्सिडर केलं होतं. पण डॉबेरेनरच्या ट्रायड्समध्ये सगळेच एलिमेंट्स त्याचा ट्रायड फॉलो करू शकले नाही आणि त्यामुळे काही वर्षानंतर न्यूलँड्सनी त्याच्यावरती आपला पिरियडिक टेबल मांडण्याचा प्रयत्न केला. न्यूलँडच्या वेळेस 56 एलिमेंट्स नोन होते. न्यूलँडनी पण डॉबेरेनर सारख्याच प्रॉपर्टीज आणि ॲटॉमिक मासेसनुसारच त्यांचा पिरियडिक टेबल अरेंज केला होता, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे जो पिरियडिक टेबल मांडण्याचा त्यांचा ट्रेंड होता तो कशाच्या नुसार मांडलेला आहे, ॲटॉमिक मासनुसार मांडलेला होता. म्हणजे त्यावेळेस ॲटॉमिक नंबर त्याच्यावरती पिरियडिक टेबल बेस नव्हता, तर ॲटॉमिक मासवरती बेस होता. म्हणजे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज, ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत त्यांना त्यांनी एकत्र घेतलं होतं आणि त्यानुसार त्यांचा पिरियडिक टेबल बनवला होता. मग न्यूलँडनी काय केलं, न्यूलँडनी सुद्धा अशा 8 एलिमेंटचा ग्रुप तयार केला होता आणि जो फर्स्ट एलिमेंट आहे तो 8 एलिमेंट सोबत सिमिलर होता. त्यांनी त्याची लॉ ऑफ ऑक्टेव्ह तयार केली होती, डो रे मी फा सोल ला टी या म्युझिकल नोटनुसार. पण त्यांचा सुद्धा हा पिरियडिक टेबल जास्त सक्सेसफुल झालेला नाही, कारण तो कॅल्शियम पर्यंतच ॲप्लिकेबल झाला आणि त्यामध्ये पण बऱ्याच काही आपल्याला त्रुटी सापडतात. जसं की त्यांनी एकाच सेम म्युझिकल नोट खाली कोबाल्ट आणि निकेलला प्लेस केलं होतं, सेम म्युझिकल नोटमध्ये आणि एकाच बॉक्समध्ये कोबाल्ट आणि निकेल होता आणि काही एलिमेंट्सला त्यांनी चुकीची पोझिशन दिलेली होती आणि हे फक्त कॅल्शियम पर्यंत ॲप्लिकेबल झालं होतं आणि म्हणून न्यूलँडची लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे ही सुद्धा तेवढी सक्सेसफुल राहिलेली नाही. मग आज आपण बघणार आहोत की यानंतर जो मेंडलिव्हचा पिरियडिक टेबल आहे, मेंडलिव्ह या सायंटिस्टनी 1869 to 1872 मध्ये डेव्हलप केलेला पिरियडिक टेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा पिरियडिक टेबल ॲटॉमिक मासेसवरतीच डिपेंड आहे. म्हणजे जसं डॉबेरेनर आणि न्यूलँडनी ॲटॉमिक मासेसवरती हा पिरियडिक टेबल मांडला होता, तसाच मेंडलिव्हनी पण ॲटॉमिक मासेसच्या ऑर्डरमध्येच मांडलेला आहे. म्हणजे इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस घेतलेले आहेत आणि त्यांच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यानुसार त्यांनी मांडलेला आहे. पण एवढा या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला एक थोडासा फरक आढळून येतो की त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन ठेवलं नव्हतं. म्हणजे 3 एलिमेंटचा ग्रुप आहे किंवा 8 एलिमेंटचा ग्रुप आहे असं कंपल्शन नव्हतं. म्हणजे त्यांनी हा पिरियडिक टेबल असा रँडमली मांडलेला आहे, जसं ग्रुप आणि पिरियडच्या फॉर्मेशनमध्ये त्यांनी हा पिरियडिक टेबल मांडलेला होता. मेंडलिव्हच्या वेळेस 63 एलिमेंट्स नोन होते. म्हणजे डॉबेरेनरच्या वेळेस 33, न्यूलँडच्या वेळेस 56 आणि मेंडलिव्हच्या वेळेस 63 एलिमेंट्स नोन होते. मग मेंडलिव्हनी हा जो त्यांचा एक पिरियडिक लॉ तयार केला आणि तो पिरियडिक लॉ काय होता बघा, मेंडलिव्हज पिरियडिक लॉ काय होता, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच काय की एखाद्या कुठल्याही एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कधी चेंज होतात, जसं जसं ॲटॉमिक मास चेंज होत जाणार आहे तसं त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सुद्धा काय होतात, चेंज होताना दिसतात. म्हणजे हा मेंडलिव्हज पिरियडिक लॉ आहे. मग आता काही वर्षानंतर मेंडलिव्हच्या नंतर जो पिरियडिक टेबल तयार झाला तो म्हणजे कोणता, मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. फक्त आता आपण इथे बदल काय करू शकतो की मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये जे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ देअर ॲटॉमिक मासेसच्या ऐवजी आपण काय घेणार, ॲटॉमिक नंबर घेणार. म्हणजे जसं ॲटॉमिक नंबर चेंज होत गेला तसं त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सुद्धा चेंज होतात. पण मेंडलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जशा ॲटॉमिक मासेस चेंज होत गेल्या एलिमेंटचा तसा त्याच्या प्रॉपर्टी चेंज होताना आपल्याला दिसतात. मग ह्यांनी त्यांच्या मेंडलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जर हा टेबल जर पाहिलं तर तुम्हाला जवळपास त्याचं ग्रुपचं आणि त्याचबरोबर पिरियडचं फॉर्मेशन दिसेल. जे वर्टिकल कॉलम्स होते त्याला आपण ग्रुप असं म्हणलेलं आहे आणि जे हॉरिझॉन्टल रोज आहे त्याच्यामध्ये आपण त्याला पिरियड असं म्हणलेलं आहे. मग मेंडलिव्हनी हायड्रोजन पासूनच सुरुवात केली आहे, कारण त्यावेळेस नोबल गॅसेस डिस्कवर झालेलं नव्हतं आणि म्हणून काही एलिमेंट्स त्यांनी जेवढे एलिमेंट्स त्यांना नोन होते तेवढे एलिमेंट्स त्यांना त्या पिरियडिक टेबलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला.
पण त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मेंडलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये काही एलिमेंट सोबत क्वेश्चन मार्क दिले, म्हणजे त्यांचं ॲटॉमिक मास दिले आणि ॲटॉमिक मासच्या समोर त्याचं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्यांनी ते प्रेडिक्ट केलेलं आहे, ॲटॉमिक मास प्रेडिक्ट केलं, पण त्या एलिमेंटचं त्यांना नाव माहिती नव्हतं. बरोबर आहे, म्हणजे एक त्याच्यामध्ये त्यांनी प्रेडिकेशन्स करून ॲटॉमिक मासेस काढले आणि तिथे क्वेश्चन मार्कचा मिनिंग काय होतो की ते जे अननोन एलिमेंट्स आहेत त्या अननोन एलिमेंटचं ॲटॉमिक मास आहे. आणि काही जागी जे वॅकंट प्लेसेस आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे रिकाम्या जागा आहेत, म्हणजे तिथं नवीन डिस्कवर्ड होणारे जे एलिमेंट्स असतील त्याच्यासाठी त्यांनी जागा दिलेली आहे. काही जागी काय केलेलं आहे, एखाद्या एलिमेंट समोर डॅश केलेला आहे आणि क्वेश्चन केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्या एलिमेंट बद्दल, म्हणजे असं आपल्याला डेफिनेटली त्याचं नाव माहिती नाही. म्हणजे आपण जसं की एखाद्या वेळेस वर्गात विचारतो ना की म्हणतो तुझं नाव साक्षीच ना, म्हणजे एखाद्याबद्दल आपण ते शुअर करून घेतो की म्हणजे तेच आहे का. म्हणजे त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेडिक्ट टेबलमध्ये काही जागी क्वेश्चन मार्क दिलेत, म्हणजे असं आपल्याला याच्यावरून दिसून येते की त्या एलिमेंटचं जे नाव होतं तर ते अजून डिटरमाइन झालं नव्हतं, किंवा म्हणजे ते पूर्णपणे जो काही एलिमेंट आहे तो डिस्कवर झालेला नव्हता आणि म्हणून तिथं क्वेश्चन मार्क्स दिलेला होता. मग त्याच्यामध्ये आता काही आपल्याला मेरिट्स सापडतात आणि काही डिमेरिट्स सापडतात. म्हणजे मेंडलीवचा प्रेडिक्ट टेबल हा मोस्ट त्याच्यामध्ये जवळपास सक्सेसफुल झालेला प्रेडिक्ट टेबल होता. आणि मग आपण बघू की त्याच्यामध्ये आपल्याला मेरिट्स काय सापडतात. जे आपल्याला फर्स्ट मेरिट आहे बघा त्याचा, atomic masses of some elements were revised so as to given them a proper place in the periodic table accordance with their proper properties. म्हणजे काही ज्या एलिमेंट्स आहेत त्यांचे एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक मासेस होते तर ते रिवाईज झाले होते. रिवाईज म्हणजेच काय, डबल डबल आलेले होते. जसं कोबाल्ट आणि निकेल, त्यांचं ॲटॉमिक मास जर आपण पाहिलं तर 59 आणि 59च आहे. मग यामध्ये कोणाला पहिल्यांदा ठेवायचं, 15 म्हणजे कोबाल्टला पहिले घ्यायचं का निकेलला पहिले घ्यायचं, याच्याबद्दल ती अँबिगिटी जी होती, म्हणजे ती अँबिगिटी याच्यामध्ये ती दूर झालेली आहे. जसे की त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास जो आहे बेरिलियमचा, म्हणजे बेरिलियमचं सुरुवातीला ॲटॉमिक मास हे जे आहे 14.09 होतं आणि मग त्यांनी ते करेक्ट केलं आणि किती झालेलं आहे त्याच्यामध्ये 9.4 झाले. म्हणजे ही करेक्टेड द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम फ्रॉम 14.09 टू 9.4. आणि मग ह्या बेरिलियमला कोणाच्या अगोदर ठेवलेला आहे, बोरॉनच्या अगोदर ठेवलेला आहे. म्हणजे मेंडलीवचा जो फर्स्ट मेरिट आहे तो मेरिट म्हणजेच काय की बेरिलियमचा ॲटॉमिक मास करेक्ट केलं, 14.09 पासून काय झालेलं आहे 9.4 झालं आणि बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला प्लेस करण्यात आलेलं होतं. मग दुसरं आपण त्याच्यामधला मेरिट काय आहे तर सेकंड जो मेरिट आहे बघा, मेंडलीवने त्यांच्या प्रेडिक्ट टेबलमध्ये काही वॅकंट प्लेसेस ठेवलेले होते. वॅकंट प्लेसेस म्हणजेच काय, रिकाम्या जागा. आता सपोज आपण काय केलं की रे आता आपला वर्ग भरलाय आणि प्रत्येक मुलांना आपण जागा ठरवून दिल्यात आणि जो विद्यार्थी नाही आलाय, म्हणजे जो नवीन येणारा विद्यार्थी आहे, तर मी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ऑलरेडी पहिलेच जागा ठेवलेली आहे. म्हणजे क्लास भरल्याच्या नंतर जर तो विद्यार्थी जरी आला आणि तो त्याच्या जागेवरती बसला तरी अख्खा वर्ग जो आहे तो डिस्टर्ब होणार नाही, म्हणजे त्या जागेवरती तो जाऊन बसला. म्हणजे सिमिलर वे मध्ये काय झालं की मेंडलीवनी पण त्यांच्या प्रेडिक्ट टेबलमध्ये वॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या. म्हणजे कोणासाठी, फॉर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी, म्हणजे जे नवीन डिस्कवर्ड होणारे एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांनी रिकाम्या जागा ठेवलेल्या होत्या. आणि जो तिसरा त्यांचा जो मेरिट आहे तो त्यांनी काय केली की काही एलिमेंट्सचे जे नाव आहेत किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या पहिलंच त्यांनी प्रेडिकेट करून ठेवलेल्या होत्या. जसं की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, एक पहिलं त्यांनी दिले बघा, एक का बोरॉन एक आहे, दुसरं एक का ॲल्युमिनियम आणि एक का सिलिकॉन आहे. म्हणजे एक का बोरॉनचा जेव्हा डिस्कवर्ड झालं तर ते स्कॅन्डियम, एक का ॲल्युमिनियमचं गॅलियम आणि एक का सिलिकॉनचा असेल जर्मनियम. म्हणजे त्यांनी जे प्रॉपर्टीज प्रेडिकेट केल्या होत्या आणि जेव्हा ते एलिमेंट्स नव्याने डिस्कवर्ड झालेले होते मग त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलरली त्याच्यासोबत जुळत होत्या. म्हणजे जे प्रेडिकेशन त्यांनी अंदाज लावलेला आहे की बाबा एक का बोरॉनची प्रॉपर्टी जी आहे म्हणजे येणाऱ्या या एलिमेंट्स, म्हणजे हे आपल्याला नाव माहिती नव्हतं. जसं की इथं स्कॅन्डियम आहे, हे स्कॅन्डियम नाव माहिती नव्हतं, म्हणजेच काय एक का बोरॉन, म्हणजे बोरॉनच्या अगोदर येणारा जो एलिमेंट आहे तो म्हणजे स्कॅन्डियम. म्हणजे एक्काचा मिनिंग काय होतो की बिफोर, म्हणजे जो
पहिले येणारा एलिमेंट आहे. मग एका बोरॉनची प्रॉपर्टीज कोणासोबत मॅच झाली? स्कॅन्डियम सोबत झाली. एका अल्युमिनियम सोबतची कोणाची झाली? गॅलियम. आणि एका सिलिकॉनची कोणासोबत झाली? जर्मनियम. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं की त्याचे ॲटॉमिक मासेस पण त्यांनी प्रेडिक्ट केले होते. म्हणजे जसं एका बोरॉनचं 44 आहे, अल्युमिनियमचं 68 आहे आणि एका सिलिकॉनचं 72 आहे. म्हणजे लेटर दॅट ह्या प्रॉपर्टीज त्याच्यासोबत मॅच झालेल्या आहेत. आणि मग जो तिसरा आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे चौथा जो मेरिट सापडतो, त्यांनी काय केले की देअर वॉज नो प्लेस रिझर्व प्लेस फॉर नोबल गॅसेस. म्हणजे त्यांच्या प्रेडिक्टेबलमध्ये नोबल गॅसेससाठी कुठल्याही प्रकारचं प्लेस नव्हतं. पण त्यांनी काय केलं की नोबल गॅसेस म्हणजे आफ्टर दॅट जरी डिस्कवर्ड झाले तर त्याच्यासाठी त्यांनी एक झिरो ग्रुप क्रिएट केला आहे. म्हणजे मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. म्हणजे ओरिजिनल पिरियडिक टेबल जो होता त्याला डिस्टर्ब न करता मेंडेलिव्हनी झिरो ग्रुप तयार केला आहे. म्हणजे नंतर जे डिस्कवर्ड झालेले एलिमेंट्स आहेत जसं नोबल गॅसेस आता जे 18th ग्रुपमध्ये आहेत, तर ते सगळे 18th ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांनी झिरो ग्रुप तयार केलेला होता. म्हणजे इथं आपण मेंडेलिव्हचे किती मेरिट्स पाहिले? एक पहिला मेरिट काय होता की मेंडेलिव्हनं काय केलं आहे की बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास आहे त्याला करेक्ट केलं आहे. 14.09 पासून 9.4 केलं आणि त्याला बोरॉनच्या अगोदर प्लेस केला आहे. हा झाला पहिला मेरिट, लक्षात ठेवायचा. मग दुसरा मेरिट काय होता की त्यांनी त्याच्यामध्ये वॅकंट प्लेसेस ठेवले होते. वॅकंट प्लेसेस कशासाठी होते? फॉर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. म्हणजे जे नवीन येणारे एलिमेंट्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी वॅकंट प्लेसेस ठेवलेले आहेत. म्हणजे तो पिरियडिक टेबल डिस्टर्ब न होता नवीन येणारा एलिमेंट त्याच्यामध्ये हा ॲज इट इज त्याच्यामध्ये फिट झाला पाहिजे. आणि तिसरा जो मेरिट होता त्यांनी काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस आणि त्याचबरोबर त्याचे नेम्स आहेत किंवा त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट याला पण त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं. जसं एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. मग आफ्टर दॅट त्याच्यामध्ये स्कॅन्डियम असेल, त्यानंतर दुसरा कोणता दिलाय गॅलियम आणि जर्मनियम यांच्या प्रॉपर्टीज ज्या एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन सोबत मॅच होत होत्या. म्हणजे प्रेडिकेशन दिलेल्या एलिमेंटला त्या प्रॉपर्टीज बरोबर मॅच झालेल्या आहेत. आणि जो तिसरा आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे नोबल गॅसेससाठी जागा दिलेली नाही. म्हणजे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्लेस नव्हतं. पण त्यांनी मात्र काय केलं, एक झिरो ग्रुप त्याच्यामध्ये क्रिएट केला आहे. आणि झिरो ग्रुप कशासाठी क्रिएट केला? नोबल गॅसेससाठी. आणि म्हणजे ओरिजिनल जो पिरियडिक टेबल आहे तो डिस्टर्ब न होता ते सगळे नोबल गॅसेस जे आहेत त्या झिरो ग्रुपमध्ये बसले पाहिजेत. म्हणून हा नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर कोबाल्ट आणि निकेलचं ॲटॉमिक मास सेम होतं. म्हणजे 59 हे त्याचं ॲटॉमिक मास होतं. जर आपण होल नंबरमध्ये घेतलं तर त्यांच्या रिगार्डिंग सिक्वेन्समध्ये म्हणजे कोबाल्टला आधी ठेवायचं का निकेलला आधी ठेवायचं याबद्दल त्यांना निश्चितता नव्हती. हा एक त्याचा डिमेरिट्स आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचा अबाउट कोबाल्ट अँड निकेल. आणि सेकंड जो त्यांचा डिमेरिट आहे जे ॲटॉमिक त्यांचे मासेस त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलेलं होतं, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा युनिफॉर्मपणा आपल्याला आढळत नव्हता. जसं की आता आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघतो की ॲटॉमिक नंबर 1, 2, 3, 4 पासून असे 118 पर्यंत जे काही ॲटॉमिक नंबर आहेत तर प्रत्येकामध्ये कितीचा डिफरन्स सापडतो आपल्याला ॲटॉमिक नंबरमध्ये? म्हणजे जवळपास एका नंबरचा आपल्याला डिफरन्स सापडतो. पण तिथं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी जे रिगार्ड त्याच्या ॲटॉमिक मासेसवरती तो जो पिरियडिक टेबल डेव्हलप केला होता, मग त्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे आपल्याला कळत नव्हतं. म्हणजे युनिफॉर्मपणा सापडत नव्हता. कुठे 2चा फरक येत होता, कुठे 4चा, तर कुठे त्याच्यामध्ये परत 7चा आणि कुठे 8चा फरक येत होता. म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक मासमध्ये युनिफॉर्मपणा आपल्याला सापडत नव्हता. हा त्यांचा दुसरा ड्रॉबॅक किंवा त्याला आपण दुसरा डिमेरिट असं म्हणू. जो तिसरा त्याच्यामध्ये दिलाय बघा, नो फिक्स पोझिशन वॉज गिवन टू हायड्रोजन. म्हणजे त्यांनी हायड्रोजनला फिक्स पोझिशन देऊ शकले नाही. कारण काय झालं की हायड्रोजन जो असा एलिमेंट आहे तो एकतर अल्कली या ग्रुप सोबत सुद्धा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स रिसेंबल करतो आणि त्याचबरोबर हॅलोजन फॅमिली सोबत सुद्धा त्याच्या प्रॉपर्टीज तो रिसेंबल म्हणजे करतो. तर इथं प्रॉब्लेम असा झाला की हायड्रोजनला नेमकं कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचं? हॅलोजन फॅमिलीमध्ये ठेवायचं का अल्कली फॅमिलीमध्ये ठेवायचं? आणि जर कदाचित आपण त्याला हॅलोजन फॅमिलीमध्ये ठेवलं तर त्याचा ॲटॉमिक मास कमी आहे. आणि पिरियडिक टेबल कशावरती डेव्हलप केला होता? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसवरती डेव्हलप केला होता. म्हणजे हायड्रोजनच्या पोझिशनबद्दल
त्यांना सगळ्यात मोस्ट चॅलेंजिंग होतं की हायड्रोजनला नेमकं कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचं, अल्कली का त्याच्यामध्ये हॅलोजन, बिकॉज तो अल्कली सोबत सुद्धा रिॲक्ट होताना दाखवतो आणि परत हॅलोजन फॅमिली सोबत सुद्धा दाखवतो. म्हणजे जसं की आपण जर सोडियम आहे तर सोडियम सोबत सुद्धा तो रिॲक्ट होताना दाखवते, परत त्याच्यामध्ये हॅलोजन फॅमिली सोबत सुद्धा तो रिॲक्ट होताना दाखवतो. मग नेक्स्ट त्याच्यामध्ये दिले की नो फिक्स पोझिशन वॉज गिवन टू हायड्रोजन अँड बिकॉज इट रिसेंबल्स विथ द अल्कली अँड हॅलोजन. आणि नेक्स्ट त्याची जी पुढचा जो डिमेरिट आहे त्यांनी आयसोटोप्सला प्रॉपर तिथं प्लेस दिलेली नाही, कारण आयसोटोप्स ह्या त्यांचा पिरियडिक टेबल डेव्हलप केल्याच्या नंतर, कन्स्ट्रक्ट केल्याच्या नंतर बऱ्याच वर्षांनी आयसोटोप्स डिस्कवर्ड झालेले आहेत. सो आयसोटोप्सला पण त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये जागा नव्हती. म्हणजे डिमेरिट्स आपल्याला काय काय आहेत लिहित असताना समजताना फक्त असं शॉर्टमध्येच लक्षात ठेवायचं, जसं की कोबाल्ट आणि निकेलचं ॲटॉमिक मास सेम होतं आणि त्यामध्ये अँबिग्युइटी होती की रिगार्डिंग द सिक्वेन्स त्यांना कोबाल्टला आधी ठेवायचं का निकेलला आधी ठेवायचं. हा झाला पहिला डिमेरिट त्याच्यामध्ये. सेकंड सांगायचा की त्यांच्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसमध्ये युनिफॉर्म पण आपल्याला सापडलेला नाही. म्हणजे जो ॲटॉमिक मास नंबर जो राईज होत होता म्हणजे वाढत होत होता, तर त्या ॲटॉमिक मास राईज होताना म्हणजे नेमके किती एलिमेंट्स त्याच्यामध्ये बसू शकतील, तर त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं तिथं युनिफॉर्मपणा सापडलेला नाही. आणि जो तिसरं त्याच्यामध्ये दिलेला आहे, तिसरा डिमेरिट्स आहे नो फिक्स पोझिशन फॉर हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनला फिक्स पोझिशन नाही, तर ते हॅलोजन फॅमिलीमध्ये ठेवणार का अल्कलीमध्ये ठेवणार, हा मोस्ट चॅलेंज होतं त्याच्यामध्ये. आणि मग जो लास्ट आहे तो आयसोटोप्सला त्यांनी प्रॉपर जागा दिलेली नाही, बिकॉज आयसोटोप्स जे आहेत मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल डिस्कवर्ड झाल्याच्या नंतर खूप वर्षांनी तयार झालेले आहेत. सो आज आपण इथेच थांबू आणि मग पुढच्या सेशनमध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. थँक्यू.